कृपया सर्वांना सूचना, व्यासपीठावर आगमनाच्या वेळी टाळ्यांचा गडगडाट करूयात. सुरुवातीला नम्र सूचना, सर्वांनी आपले स्मार्टफोन कृपया सायलेंट किंवा व्हायब्रेटर मोडवरती शिफ्ट करावे. कार्यक्रमादरम्यान कोणताही व्यत्यय येणार नाही याची आपण काळजी घेऊयात. समय पेटवायला सांगा. सर्वांना नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रज्वलित दीपाने आणि वैश्विक प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. सकाळ स्वास्थ्यम संघ, निरामय वेलनेस सेंटर, शारंगधर फार्मास्युटिकल्स, मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट नाशिक, सकाळ तनिष्का या सर्व परिवाराकडून आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सकाळ माध्यम समूहाच्या संचालिका माननीय मृणाल पवार मॅडम यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला सामाजिक, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक यांसारख्या अष्ट आयामांवर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात स्वास्थ्यात समतोल राखावा त्याविषयी जनजागृती करण्यासाठी सकाळ स्वास्थ्यम नेहमी नाविन्यपूर्ण आणि समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबवित आहे. मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग अशा असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात या आजाराचे समज गैरसमज, इन्सुलिनचं महत्त्व, आपल्या त्वचेत होणारे बदल, लठ्ठपणा व्यवस्थापनाद्वारे मधुमेहाचा प्रतिबंध, संतुलित आहार, रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या स्वतःसाठी छोटासा टाईम प्लीज म्हणजेच व्यायाम आणि योग अशा सर्व उपायांवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी त्या विषयातील सर्व तज्ज्ञ व्यक्ती आज आपल्यासोबत या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. सर्व उपस्थित मान्यवरांचा वेळेच्या मर्यादेमुळे आपण अल्प परिचय आणि स्वागत करूयात. सर्वप्रथम डॉक्टर मनोज चोपडा सर,
संस्थापक संचालक मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट नाशिक, MD मेडिसिन आणि DM कार्डिओलॉजी. गेल्या 28 वर्षांमध्ये 50,000पेक्षा जास्त पेशंटवर उपचार, 3,000पेक्षा जास्त लहान मुलांवर उपचार आणि 20,000पेक्षा जास्त व्यक्तींवर सामाजिक बांधिलकी या भूमिकेतून केलेले मोफत उपचार यांचे स्वागत श्री हेमंत वंदेकर सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर सौ अमृता चांदोरकर मॅडम. थोड्या वेळाने पिसोळकर सर. आत्ता नाही, पिसोळकर सर आहेत. पिसोळकर सर आहेत ना? हां. त्यांचे स्वागत श्री पिसोळकर सर, पंकज पिसोळकर सर यांनी करावे. सकाळ नाशिकचे मुख्य व्यवस्थापक. अमृता चांदोरकर मॅडमचा अल्पपरिचय. MD नॅचरोपॅथी, निरामय वेलनेस सेंटरच्या संस्थापक संचालिका, ऊर्जा उपचार व स्वयंपूर्ण उपचार तज्ज्ञ आणि योग मुद्रा मार्गदर्शक. पुणे, मुंबई, चिंचवड आणि कोल्हापूर येथे असून स्वयंपूर्ण उपचारांद्वारे त्यांनी आत्तापर्यंत 1.25 लाखहून अधिक पेशंटच्या स्वास्थ्यात असाध्य आजारांवर यशस्वी मार्गदर्शन आणि मदत केलेली आहे. यानंतर डॉक्टर प्रवीण कल्याणकर यांचा परिचय करून देतो. जनरल फिजिशियन तसेच मधुमेह तज्ज्ञ, संभाजीनगर येथील ऑरिक हॉस्पिटलचे संचालक, जालना क्रिटिकल केअर येथे कन्सल्टंट म्हणून कार्यरत. त्यांचं स्वागत श्री हेमंत वंदेकर सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. पिसोळकर सर. यानंतर डॉक्टर अर्चना सारडा मॅडम, संचालक सारडा डायबिटॉलॉजी सेंटर, उडान या मधुमेही बालकांसाठी कार्यरत असणारी समाजसेवी संस्थेची त्या संचालिका. यांचं स्वागत श्री पंकज पिसोळकर सरांनी करावे अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर डॉक्टर नीता देशपांडे मॅडम, मधुमेह तज्ज्ञ, ओबेसिटी फिजिशियन आणि बेळगाव येथे प्रोफेसर आणि प्रॅक्टिस करतात. त्यांचे स्वागत श्री प्रशांत कोटकर यांनी करावे अशी त्यांना विनंती करतो. प्रशांत सर सकाळ समूहातील उपवृत्त संपादक म्हणून काम पाहतात. धन्यवाद सर. यानंतर सौ शिल्पा जोशी मॅडम, आहार तज्ज्ञ, मुंबई डाएट आणि हेल्थ सेंटरच्या संचालिका, ऑल इंडिया असोसिएशन फॉर ॲडव्हान्सिंग रिसर्चच्या सेक्रेटरी. त्यांचे स्वागत सकाळ समूहातील वरिष्ठ व्यवस्थापक श्री किरण शिंदे सरांनी करावे अशी त्यांना विनंती करतो. सर्वांचे धन्यवाद. यानंतर सकाळ माध्यम समूहाचे नवीन उपक्रम विभाग प्रमुख श्री हेमंत वंदेकर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील. सरांना विनंती की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. सर्व नाशिककरांचं मनापासून स्वागत आणि उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर डॉक्टर्स. सकाळ स्वास्थ्यम, आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये सकाळ वृत्तपत्र समूह साधारणपणे 55-1 लाख व्यक्ती दररोज वाचतात. साम मराठी असेल किंवा इतर अनेक इव्हेंट्समधनं आपण समाज स्वास्थ्यासाठी बरेच उपक्रम करतो. ज्या वेळेला करोना आला आणि आपल्याला प्रत्येकामधली स्वतःमधली ताकद ही पाहायला मिळाली आणि स्वतःचं स्वास्थ्य म्हणजे ज्याच्यामध्ये शारीरिक स्वास्थ्य आहे, स्वतःचं मानसिक स्वास्थ्य आहे, हे ज्या वेळेला चांगलं राहतं त्यावेळेला ॲटोमॅटिकली सामाजिक स्वास्थ्य हे सुद्धा चांगलं व्हायला लागतं.
आणि हे सामाजिक स्वास्थ्य एक वृत्तपत्र समूह म्हणून चांगलं राहावं याकरता आम्ही कायमच कटिबद्ध राहिलेलो आहोत आणि याच संकल्पनेतनं स्वास्थ्यमची निर्मिती झाली. गेल्या वर्षी साधारणपणे जगभरातील 22 तज्ज्ञ, आज जसे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सर्व तज्ज्ञ, तसेच जगभरातले 22 तज्ज्ञ पुण्यामध्ये एकत्र आले आणि साधारणपणे 13 ते 14 हजार लोकांना आपण वेगवेगळ्या स्वास्थ्याविषयी खूप चांगल्या कल्पना मांडल्या. त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता ही संकल्पना जर पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीने होते तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत का नाही पोचवावी, डिसेंबरपुरतीच का मर्यादित राहावी. म्हणून या वर्षीपासून आम्ही जुलै महिन्यापासून कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. साधारणपणे 9 ते 10 कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये घेणार आहोत. त्याच्यापैकी मला सांगायला आनंद वाटतो की पहिला कार्यक्रम नाशिकमध्ये होतो आहे. म्हणजे खूप बरं वाटतं आहे की हा जो एक चांगला विचार आमच्या मनात आला आणि मग त्याच्यानंतर तो आपल्यापर्यंत पोचवावा. आणि त्याच्यामध्ये मला खरंच या सर्वांचं मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, कारण या लोकांनी त्वरित हो सांगितलं आणि आम्ही आपल्यासाठी हा कार्यक्रम घेऊ शकतो आहे आत्ता. त्याच्यामुळे स्वास्थ्यम ही संकल्पना राबवायची आहे महाराष्ट्रामध्ये, इतकंच मी सांगतो. आणि इथे पुढच्या कार्यक्रमाला मी विनंती करतो की आपण पुढचा जो कार्यक्रम आहे तो कंटिन्यू करावा. शुभम. धन्यवाद सर. यानंतर निरामय जीवनसूत्र दैनंदिनी जी आपल्या सर्वांमध्ये आत्ता वितरित केलेली आहे, तर स्वास्थ्यमच्या माध्यमातून आपल्या सर्वांना चांगल्या सवयी कशा अंगीकारता येतील यासाठी निरामय जीवनसूत्र दैनंदिनीचं उद्घाटन आपल्या सर्व मान्यवरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. नाही. निरामय जीवनसूत्र दैनंदिनीचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या समोर या स्वास्थ्यम कार्यक्रमात होताना टाळ्यांचा गडगडाट अजून व्हावा अशी अपेक्षा आहे. कृपया सर्वांना विनंती. सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद. आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतोच आहोत. अगदी अर्ध्या मिनिटातच फक्त मला एक परिसंवाद, थोडंसं म्युझिक कमी करता येईल? थँक्यू. कार्यक्रमाला आपण सुरुवात करतच आहोत, मुख्य कार्यक्रमाला. मला पण एक मॅडम हा परिसंवाद आहे म्हणून मीच सुरुवात करतो याच्या प्रश्नांची की निरामय जीवन सूत्र आणि त्याच्यामध्ये लिहिले की स्वकडून स्वास्थ्याकडे. तर आपला काय उद्देश आहे आज ही डायरी इथे काय म्हणतो आपण प्रकाशन करण्याचा आणि देण्याचा सगळ्यांना? हॅलो. मुळात ही जी चळवळ सुरू झाली आहे सकाळ स्वास्थ्यमच्या माध्यमातून, ती स्वकडून स्वास्थ्याकडे नेणारी चळवळ आहे. स्वास्थ्य म्हणजे स्वमध्ये स्थिर असणं. अस्थिरता जी आली आहे त्याच्यामुळेच वेगवेगळे आजार निर्माण झालेत आणि ती स्थिरता प्रत्येकाला मिळावी यासाठी आपली प्राचीन दिनचर्या जी होती त्याच्याकडे आपल्याला परत वळायला हवं आहे. आणि म्हणून ही दैनंदिनी आज इथे आपण पब्लिश करतो आहे. ही दैनंदिनी म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासनं सकारात्मकतेशी कसं जोडून घ्यायचं, दिवसभर ती सकारात्मकता कशी वाढवायची आणि ती आपल्या दिवसभराच्या कामामध्ये कशी वापरायची. रात्री झोपण्यापूर्वी दिवसाचा आढावा कसा घ्यायचा, स्वतःचा अभ्यास कसा करायचा, स्वतःमध्ये सुधारणा कशा करायच्या आणि मग सगळं श्रीकृष्णार्पणमस्तू म्हणून रात्री शांतपणे कसं निद्रिस्त व्हायचं, हे सगळं मार्गदर्शन या दैनंदिनीतून आपल्याला मिळणार आहे. निरामय वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. दर महिन्याला आपण जे जे कोणी ह्या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत त्यांची आरोग्य आपण म्हणूया की आढावा हा आपण दर महिन्याला घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की आत्ता त्यांची असणारी शारीरिक आणि मानसिक स्थिती आणि हे बदल त्यांनी केल्यानंतर, मनातले विचार त्यांचे बदलल्यानंतर दर महिन्याला त्यांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेमध्ये कसे बदल होत आहेत हे देखील आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत.
आणि मार्गशीर्षामध्ये म्हणजे श्रावणापासून मार्गशीर्षापर्यंत ओके. जेव्हा डिसेंबरमध्ये आपला स्वास्थ्यमचा मोठा शो असेल तोपर्यंतचा हा अभ्यास आहे सगळ्यांसाठी. म्हणजे थोडक्यामध्ये की एनिथिंग विच कॅन बी मेजर्ड कॅन बी मॉनिटर्ड, तर तशी मेजरमेंट स्वतःची करायची. अगदी बरोबर. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू. आणि मग त्यावेळेला जे कोणी हे करतील आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप चांगले अनुभव येतील त्यांना आपण गौरवान्वित पण करणार आहोत, गौरवान्वित. ठीक. तर अशी ही संकल्पना आहे. थँक्यू सो मच. मी डॉक्टर कल्याणकर यांना विनंती करतो की आपण संवादाला सुरुवात करावी, मार्गदर्शनाला सुरुवात करावी. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग म्हणतो आहे कारण यांनी मला फार स्ट्रिक्टली सांगितलं की मराठीतच बोला, पण आता गुड इव्हनिंगला मला काही शब्द सापडला नाही म्हणून मी गुड इव्हनिंग म्हटलो. बट असं तर आज आपण मधुमेह, अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे आजार, लठ्ठपणा, असंतुलित आहार व योग्य निद्रा न मिळाल्यामुळे होणारे आजार यावर चर्चा करणार आहोत. यासाठी सकाळनं जो काही पुढाकार घेतला आहे त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा धन्यवाद यासाठी करतो की ह्या 6 डॉक्टरांना एकत्र आणून इथं बसवणं 2 तास हीच मोठी फार अवघड गोष्ट आहे, ती त्यांनी केली आहे. तर आपण त्यासाठी त्यांचे धन्यवाद देऊया. आता सगळ्यात महत्त्वाचा आजचा अतिशय ज्वलंत विषय असा आहे की डायबेटीस. आज भारत मधुमेहाची राजधानी बनत चालला आहे. आज आपल्याकडे जवळपास 7 कोटी लोकांना डायबेटीस आहे आणि 7 कोटी लोक प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहेत. आणि हे ज्यांनी चेक केले त्यांच्याबद्दल आपण बोलतो, ज्यांनी चेक केलंच नाही, ज्यांना माहीतच नाही आहे ते तर आणखी भरपूर असतील अशी लोक. तर त्याबद्दल तर आपण हळूहळू जसं जसं आपलं परिसंवाद पुढे जाईल आपल्याला माहिती मिळेलच. तर ह्या सगळ्या गोष्टी आता चेक न करण्याचं कारण काय? अवेअरनेस नसणं. मला कशाला डायबेटीस होईल, मला का डायबेटीस होईल, माझं सगळं चांगलं आहे, मला काही त्रास होत नाही आहे, मला काही आजार नाही, मग मी का चेक करू? माझ्या घरात आहे पण मी शुगर बंद केली आहे, मी शुगर खातच नाही, मी साखर खातच नाही, मी रोज व्यायाम करतो आहे, मग मला कशाला हे होईल? मी रोज 4 किलोमीटर पळतो आहे, मी रोज व्यायाम करतो आहे, आणि हे सगळं असतानाही डायबेटीस होऊ शकतं का? आपल्यामध्ये किती अवेअरनेस आहे? ह्या सगळ्या गोष्टीवर मी सारडा मॅडमला विचारेल. मॅडम, अवेअरनेस किती म्हणजे लोकांमध्ये आहे का? आपण याच्यावर थोडंसं बोलावं. अवेयरनेस से ज़्यादा इन्फॉर्मेशन है, क्योंकि हमारे पास बहुत सारी इन्फॉर्मेशन है जो हमारे हाथ में है. पर अवेयरनेस कब कहेंगे? जब वो इन्फॉर्मेशन ट्रांसलेट होगी एक्शन में. तो मैं 1 सेकंड के लिए विद योर परमिशन एक छोटा सा आपके साथ गेम खेलना चाहूँगी. आप बुरा ना माने तो सब 1 मिनट के लिए खड़े हो सकते हैं प्लीज़. अच्छा रहता है मूवमेंट, वी आर ऑन अ फिटनेस दैट. ओके, इट विल जस्ट टेक 1 मिनट. सो मेरा एक क्वेश्चन है आप सबसे, जिन सबको अपनी एग्जैक्ट हाइट पता है, सबको अपनी हाइट पता है, जिसको हाइट नहीं पता एग्जैक्ट वो बैठ जाए. जिसको अपनी एग्जैक्ट हाइट इन सेंटीमीटर्स या फीट नहीं पता वो बैठ जाए. जिनको अपना पिछले 1 महीने के अंदर का वजन नहीं पता, तुमचं वेट 1 महिन्याच्या आतला, जिनको अपना वजन नहीं पता वो बैठ जाए. जिनको पिछले 1 महीने के अंदर का कमर का घेर नहीं पता, कमर का घेर 1 महीने का, आपने कपड़े सिलाए होंगे अभी तो आप लकी हैं, पर जिनको 1 महीने के अंदर का कमर का घेर नहीं पता वो बैठ जाए. आणि हे प्रामाणिकपणे करा, स्वतःला फसवू नका. डैट आई एम अज्यूमिंग कि हाँ सब प्रामाणिकपणेच असणार. जिनको अपना बीपी पिछले 3 महीने का नहीं पता वो बैठ जाए. जिन्होंने पिछले 3 महीने में अपना बीपी नहीं देखा वो बैठ जाए. जिनको अपना पिछले 3 महीने का ब्लड शुगर नहीं पता वो बैठ जाए. 6 महीने, ओके, एक्सटेंशन. जिनको अपने 6 महीने का ब्लड शुगर नहीं पता वो बैठ जाए. जिनको, और ये आखिरी है, जिनको अपना 1 साल के अंदर का कोलेस्ट्रॉल नहीं पता वो बैठ जाए. अब जो खड़े हैं उन सब के लिए सब जोरदार तालियां बजाएं. सो पर्पस सिर्फ इतना था कि नॉलेज है
उसे हमें कन्वर्ट करना है टू एप्लीकेशन. कदाचित जे बसलेत त्यांना काहीच आजार नाही आहे. माहिती नाही आहे. मग त्यामुळेच त्यांनी चेक केलं नाही आहे. नाही, माझ्या मते इन्फॉर्मेशन आणि नॉलेजमध्ये आज मोठी गफलत होते आहे. आज इन्फॉर्मेशनचा बंबार्डिंग आपल्या मोबाईलमधनं मीडियामधनं भरपूर होतं आहे, पण वेन यू हॅव अ नॉलेज आणि त्याला इन्फॉर्मेशन वापरण्याकरता स्किल लागतात. ते स्किल जेव्हा एकत्र येतात तेव्हा नॉलेज तयार होतं. आणि आज माझ्या मते इन्फॉर्मेशन आहे, स्किल्स आहेत, पण ते एकत्रित काम करत नाही आणि त्याच्यामुळे नॉलेज व्यवस्थित ॲप्लाय होत नाही आहे. सो मधुमेहाचे 3 प्रकार आहेत. हे आपल्याला मी ढोबळमानानं सांगतो आहे. तसे प्रकार भरपूर आहेत, पण जे महत्त्वाचे प्रकार आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया. कारण बाकीचे जे प्रकार आहेत ते फार दुर्मिळ आहेत, ते फार आपल्याला कमी बघायला मिळतात. ते एक्सपर्टचं काम आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे टाईप 1 डायबेटीस. आता टाईप 1 डायबेटीस म्हणजे काय, तर हा जनरली लहान मुलांमध्ये होतो, वय वर्ष 30च्या खाली किंवा 20च्याही खाली आपण म्हणू शकू. याच्यामध्ये इन्सुलिन बिलकुलच आपल्या शरीरामध्ये सिक्रीट होत नाही. सो ह्या लोकांना इन्सुलिनच घ्यावं लागतं. त्यांना गोळ्या वगैरे घेता येत नाही. दुसरा प्रकार जो आहे तो गरोदर स्त्रियांमध्ये होणारा, त्याला आम्ही जस्टेशनल डायबेटीस म्हणतो. आणि तिसरा आणि सर्वात मोठा प्रकार जो आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे, मोस्टली आपल्यापैकी जे काही बसलेले लोक आहेत त्यांना तोच आहे, त्याला आपण म्हणतो टाईप 2 डायबेटीस. टाईप 2 डायबेटीस होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या शरीरात जे काही इन्सुलिन तयार होतं ते योग्यरित्या वापरलं जात नाही. आणि हळूहळू योग्यरित्या न वापरल्यामुळं आणि हळूहळू काही दिवसानंतर इन्सुलिनचं डिफिशियन्सी पण म्हणजे इन्सुलिनचं जे सिक्रेशन आहे ते पण आपल्या शरीरात कमी होतं. हे असे आपले 3 प्रकार महत्त्वाचे आहेत डायबेटीसचे. तर आता आजकाल सगळ्यात महत्त्वाचं की माझा डायबेटीस रिव्हर्सल होऊ शकतो का, माझा डायबेटीस माझ्या गोळ्यापासून बंद होऊ शकतात, माझ्या गोळ्या बंद होऊ शकतात का, किंवा मी प्री डायबेटिक आहे, मला गोळ्या न घेता ह्या सगळ्या गोष्टींना रिव्हर्स करता येईल का, ज्या शुगर लेवल माझ्या वाढलेल्या आहेत त्या रिव्हर्स करता येतील का. तर याच्याबद्दल फार मोठं संशोधन नीता मॅडमचं आहे. मी नीता मॅडमला त्याबद्दल प्रश्न विचारेल पुढचा, की त्यांनी डायबेटीस रिव्हर्सलबद्दल आपल्याला योग्य ती माहिती द्यावी. थँक्यू डॉक्टर कल्याणकर हा प्रश्न विचारल्याबद्दल. आजकाल सगळ्या पेपर्समधून सगळ्या माध्यमातून इवन सोशल मीडियावर डायबिटीज रिव्हर्सलवर खूप चर्चा होत आहे. खूप साऱ्या अशा कंपनीज आहेत जे क्लेम करतात की आम्ही डायबिटीज रिव्हर्सल करू शकतो. तर डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे डायबिटीज पूर्ण जाण्यासारखं कंप्लीट क्युअर ज्याला आपण म्हणतो हे होऊ शकतं का, हा मोठा प्रश्न आहे. तर त्याचा अभ्यास असा 10, 15, 20 वर्षाचा असा नाही आहे. ही जी कॉन्सेप्ट आहे, ही कल्पना जी आहे ही तशी नवीन आहे. म्हणून आपण आजकाल रिव्हर्सल हा शब्द नाही वापरत, आपण शब्द वापरतो रेमिशन. रेमिशन म्हणजे काय, तात्पुरतं तरी ते गेलेलं आहे, पुढं येईल की नाही माहिती नाही, ह्याला रेमिशन म्हणतात. आपण कॅन्सरला जो शब्द वापरतो की रेमिशन वापरतो, कॅन्सरला आपण कधी क्युअर म्हणत नाही, रेमिशन म्हणतो. तसंच आपण डायबिटीसला सुद्धा रिव्हर्सल म्हणूया नको, आपण त्याला रेमिशन म्हणतो. आता ते होऊ शकतं का, हा मोठा प्रश्न आहे. हे होऊ शकतं आणि मी संक्षिप्त त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर मी दिवसभर बोलू शकते, कारण माझं संशोधन त्याच्यामध्येच आहे. पण मला अगदी स्ट्रिक्टली सांगितलं गेलं आहे की मी खूप संक्षिप्तमध्ये बोललं पाहिजे आणि मी तेच करेन. तर डायबिटीस रेमिशन हे होऊ शकतं आणि ते कसं होऊ शकतं ते मी नंतर सांगेन. पण डायबिटीस रेमिशन होण्याकरता 12 ते 15 किलो वजन कमी झालं तर डायबिटीसचं रेमिशन होऊ शकतं. त्याचं कारण असं आहे की डायबिटीसचं रेमिशन होण्याकरता तुमच्या लिव्हरमधलं म्हणजे यकृतामधली जी चरबी असते ती पूर्णपणे गेली पाहिजे. ती पूर्णपणे जर गेली तर तुमचं यकृत इन्सुलिनला चांगला रिस्पॉन्स देतो, ज्याला आम्ही इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढली असं म्हणतो. आणि जर 12 ते 15 किलो वजन कमी झालं तर तुमच्या स्वादुपिंडातलं देखील म्हणजे पॅनक्रियासमधून सुद्धा जी चरबी असते ती सुद्धा विरघळून जाते, जेणेकरून इन्सुलिनचं उत्पादन परत सुरू होतं. त्याला आम्ही रेमिशन म्हणू शकतो. 3 ते 4 किलो वजन कमी झालं, गोळ्या थोड्या कमी झाल्या, ह्याला आपण रेमिशन म्हणत नाही. 12 ते 15 किलो वजन कमी झालं तरच
यकृतातलं स्वादुपिंडातली चरबी निघून जाते आणि त्याला आपण रेमिशन म्हणू शकतो आणि ते काही काळ राहू शकतं. काही काळ म्हणजे किती काळ? जितके महिने, जितकी वर्ष तुम्ही ते घटवलेलं वजन मेंटेन करू शकता तितका काळ तुम्ही डायबिटीस रेमिशनमध्ये राहू शकता. तुमचं वजन परत यायला लागलं की डायबिटीस परत येतो. म्हणूनच मी शब्द रेमिशन हा वापरला. दुसरी गोष्ट, हे सगळ्यांना करता येतं का? मुळीच नाही. एक तर टाईप 1 डायबिटीस, जे आत्ता डॉक्टर प्रवीणनी सांगितलं तुम्हाला, जे लहान मुलांमध्ये होतं, ह्याचं रिव्हर्सल होऊ शकत नाही. सो टाईप 1 डायबिटीस पेशंट्सनी रिव्हर्सल हे अटेम्प्ट करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे टाईप 2 डायबिटीस होऊन 30 वर्ष जर झालेली असतील, रेमिशन अटेम्प्ट करू शकता, पण 100% रेमिशन होऊ शकत नाही. 70% होऊ शकेल, 50% होऊ शकेल, जे सुद्धा चांगलं आहे. रेमिशन तुम्ही जेव्हा प्रयत्न करता तेव्हा ते 100% रेमिशन होऊन तुमच्या सगळ्या गोळ्या शून्य व्हायला पाहिजेत असं नाही आहे. इवन 50% जरी झालं तरी तुमच्या हृदयावरचा तेवढा ताण कमी होतो, तुमच्या मूत्रपिंडांवरचा तेवढा ताण कमी होतो, तुमचे जे नस असतात त्याच्यावरचा जरा ताण कमी होतो आणि तुमचं लाईफ स्पॅन जे आपण म्हणतो, तुमचं जितकं तुम्ही जगणार आहात ते आयुष्यमान तुमचं वाढू शकतं. सो रेमिशन हे ट्राय करावं, पण हे सुपरविजनखाली, हे इंटरनेटवर बघून नाही करायचं आहे. हे अनक्वालिफाईड लोकांच्या अंडर करू नये. कारण रेमिशन करताना 15 किलो वजन कमी करणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे. 15 किलो वजन कमी करण्यासाठी जे कष्ट लागतात, जे त्याच्यामागचं विज्ञान आहे, जे त्याच्यामागचं संशोधन आहे, त्याला जे सप्लिमेंट्स लागतात, मिनरल्स लागतात, प्रोटीन्स लागतात, हे फक्त ज्यांना रेमिशन करण्याचा एक्सपिरियन्स आहे त्या लोकांनीच रेमिशन करावा. आणि ज्यांना रेमिशन करायचं आहे त्यांनी अशा तज्ज्ञांकडनंच करून घ्यावं, ना की म्हणजे तुम्ही जे काही वाचता, इंटरनेट म्हणा, हे बघून करायचं नाही आहे. सो रेमिशन होऊ शकतं, टाईप 2 डायबिटीसमध्ये होऊ शकतं आणि रेमिशन 100% यशस्वी होण्याचा चान्स पहिल्या 5 वर्षात सगळ्यात जास्त असतो. म्हणजे मधुमेह होऊन 5च वर्ष जर झालेली असेल तर त्यावेळेला आपल्याला रेमिशन करणं खूप सोपं जातं. सो हा प्रयत्न करावा नक्कीच, कारण त्याच्याने वजन कमी होईल आणि त्याचे बाकीचेही फायदे आहेत. थँक्यू मॅडम. मी एक त्यात ॲड करू शकतो. रिमिशन करताना डॉक्टर आणि आणखी एका माणसाचा सल्ला घ्यायला पाहिजे, आणि तो म्हणजे तुमचा टेलर. आणि तुमचे कपडे नंतर तुम्हाला वापरता येणार नाही आहेत वजन 15 किलो कमी झाल्यावर. तर असो, डायबेटिक डाएट म्हणजे काय? किती लोकांना माहिती आहे आपण डायबेटिक डाएट फॉलो करतो? ओके, गुड. तर आपल्यासोबत आज भारतातलं मोठं नाव आहे न्यूट्रिशनमधलं, डॉक्टर शिल्पा जोशी. तर मॅडमला मी डायबेटीस डाएटबद्दल आपल्याला माहिती द्यायला विनंती करेन. थँक्यू डॉक्टर कल्याणकर. पहिली गोष्ट म्हणजे किती जण आपल्या घरी डायबिटीस ज्या व्यक्तीला आहे त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक करतात? आहे का सगळ्यांकडे? कोणाला डायबिटीस आहे ना? मग वेगळा स्वयंपाक केला जातो का? हां, हे सत्य आहे. कारण का कोणीही डायबिटीसच्या व्यक्तीसाठी वेगळा स्वयंपाक करत नाही आणि करूही नाही. जो केलेला स्वयंपाक आहे तो वेगळ्या तऱ्हेने खाल्ला की त्याला डायबिटीसचं डाएट म्हणतात. त्यामुळे डायबिटीसचं डाएट म्हणजे खूप सिम्पल टर्म्समध्ये भाज्या आणि प्रोटीन्स जे आपण घेतो. प्रोटीन म्हणजे डाळ, कडधान्य, दुधाचे पदार्थ म्हणजे दही किंवा दूध किंवा पनीर, आणि नॉनव्हेज असेल तर सगळे नॉनव्हेजचे पदार्थ. यात सगळ्यांमध्ये प्रोटीन असतं. तर तुम्ही जर तुमच्या आहारात जेवताना पहिले प्रोटीनचं सेवन केलं, मग भाज्यांचं सेवन केलं आणि सगळ्यात शेवटी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ म्हणजे भात, चपाती, भाकरी हे सगळ्यात शेवटी केलं तर याच डाएटला डायबिटीसचा डाएट म्हटला जातो. फक्त या ऑर्डरमध्ये खाणं महत्त्वाचं आहे. आणि या ऑर्डरमध्ये खाणं महत्त्वाचं म्हणजे जी तुम्ही क्वांटिटी घेता. साधारण आपल्या घरी काय होतं की पाव किलो भाजी आणली की 4 जणं जेवतात, आणि तरीही कोणीतरी पाहुणा आला तर त्याला ती भाजी पुरते. हो की नाही? हो की नाही? हे आता बंद झालं पाहिजे. तर आता माणशी 200 ग्रॅम भाजी खाणं फार महत्त्वाचं आहे.
तर घरात 4 जण आहेत तर 800 ग्रॅम भाजी आणली पाहिजे आणि ती संपली पण पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि रोज प्रत्येक मीलमध्ये, म्हणजे न्याहारी असो, दुपारचं जेवण असो, रात्रीचं जेवण असो, संध्याकाळचं काहीतरी खाणं असलं तरी त्यात प्रोटीन असणं फार महत्त्वाचं आहे. सगळेजण नाश्त्यात काय खातात? पोहे, उपमा, इडली, डोसा, ब्रेड, हो की नाही? तर या पदार्थांपेक्षा ज्याच्यात प्रोटीन आहे ते खाणं महत्त्वाचं. म्हणजे काही नाही तर 1 कप दूध, नाही तर कडधान्य सगळ्यात बेस्ट आहे. कारण का कडधान्य कच्चं खाऊ नका, शिजवून खा. कच्चं खाल्ल्याने बरेचदा गॅस किंवा पोटदुखी असे प्रॉब्लेम होतात. तर कुकरमध्ये 1 शिट्टी काढून थोडंसं शिजवून, कच्चा पक्का ज्याला म्हणतात तसं शिजवून हे खाणं फार महत्त्वाचं आहे. यांनी ब्लड शुगर मेंटेन राहते. जर तुम्ही नुसते पोहे किंवा नुसता उपमा किंवा वर्स्ट साबुदाण्याची खिचडी, श्रावण आहे ना म्हणून म्हटलं, तर नुसती साबुदाण्याची खिचडी असे पदार्थ खाल्ले तर जेवणानंतरची शुगर पटकन वाढते. आणि त्यामुळे प्रोटीन खाल्लं की ही शुगर वाढत नाही. आणि यामुळे खाताना प्रोटीन आहे की नाही याची आपण काळजी घेऊन, आणि नसेल तर ते आपल्या प्लेटमध्ये घेऊन, म्हणजे साबुदाण्याची खिचडी जरी खायची असेल तरी त्याच्या आधी प्रोटीन खाणं, म्हणजे 1 वाटी दही किंवा 1 ग्लास दूध पिणं, म्हणजे तेवढी खिचडी पण कमी खाल्ली जाते. करेक्ट? तर हे फार महत्त्वाचं आहे आणि भाज्या खाणं फार महत्त्वाचं आहे. थँक्यू. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या धान्याचे 2 तुकडे होतात ते जास्त खा, ज्या धान्याचे 2 तुकडे होत नाहीत ते कमी खा. अगदी सोप्या भाषेत. डाळीचं प्रमाण, ज्या डाळ्या द्विदल धान्य म्हणतो आपण त्याला, बरोबर ना मॅडम? कधी विचार नव्हता केला असा. आता हे तर झालं आपलं आहाराबद्दल. आपण योग मुद्रेमुळं डायबिटीसला कंट्रोल करू शकतो का? आणि योग मुद्रा म्हणजे नेमकं काय हे मॅडमकडनं जाणून घ्या, अमृता मॅडमकडनं. आज आपण योगमुद्रांबद्दल बोलणारच आहोत. आता ह्याच्यामध्ये योग हा जो शब्द आहे, योग म्हणजे काय? तर संयोग, म्हणजे एकत्र आणणं, सांधणं म्हणजे योग. आणि मुद्रा हा शब्द काय सांगतो? तर मुद्रा म्हणजे मुद धातूपासून बनला. आणि मुद म्हणजे आनंदित, आनंद म्हणजे मुद, आणि रा म्हणजे वाढवणं. अशी अवस्था किंवा अशी स्थिती जी आपल्याला आनंदित करते आणि त्या आनंदाचं वर्धन करते, अशाशी सांधलं जाणं म्हणजे योगमुद्रा. योगशास्त्र, अष्टांग योगाबद्दल आपण ऐकतो, वाचतो. हा संपूर्णपणे तुमच्या शरीर आणि मनाला स्वस्थ ठेवण्यासाठी पातंजलांनी निर्माण केला. आणि याच्यामधलाच एक भाग जो तंत्रशास्त्रामध्ये आहे, योगशास्त्रामध्ये आहे, अगदी नृत्यशास्त्रामध्ये पण आहे, जो आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे योगमुद्रा. मधुमेहाबद्दल बोलतोय आपण, तर मधुमेह असू दे किंवा कोणताही आजार असू दे, प्राचीन शास्त्र किंवा योगशास्त्र असं सांगतं की 5 तत्व ज्याच्यापासून ही चराचर सृष्टी निर्माण झाली आहे, ती 5 तत्व जेव्हा असंतुलित होतात तेव्हा रोग निर्माण होतो. आणि ती 5 तत्व जर आपण संतुलित करू शकलो तर तो रोग हा आटोक्यात आणता येतो. 5 तत्व ही आपल्या शरीराला शरीरामध्ये सतत प्रवाहित होत आहेत आणि त्यांना कंट्रोल करण्याचं साधन म्हणजे योगमुद्रा आहे. तर वेगवेगळ्या मुद्रा शरीरातली 5 तत्व संतुलित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. निश्चितपणे नंतर आपण त्याबद्दल थोडंसं सविस्तरपणे बोलणारच आहोत. तर योगमुद्रा हा विषय कोणत्याही आजारासाठी उपयुक्त ठरू शकतो. तुमचं आरोग्य खरं तर तुमच्या हातात आहे, तुमच्या 5 बोटांमध्ये आहे. त्याच्या वेगवेगळ्या स्थिती करून वेगवेगळ्या मुद्रा तुम्ही करू शकता आणि त्यातून तुम्हाला आरोग्य हे मिळू शकतं. थँक्यू मॅडम. मी हे नवीनच ऐकतोय, त्यामुळे मला फार काही प्रश्न नाही आहेत. मी नंतर मॅडमला विचारणार आहे, कारण मी ह्या उरलेल्या लोकांना प्रश्न विचारू शकतो कारण मला त्यातलं नॉलेज आहे. पण मॅडमचं मी आजच पहिल्यांदा ऐकतोय मॅडमलाही. थँक्यू मॅडम. सर मनोज चोपडा सर तुम्ही हृदयरोग तज्ज्ञ म्हणून काम करता. सर हृदयरोग म्हणजे नेमकं काय? हृदयरोग म्हणजे काय? म्हणजे खूप सारे प्रकार असू शकतात हृदयरोगामध्ये. त्यासाठीचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत आणि कुठल्या परिस्थिती म्हणजे कुठल्या हृदयरोगामध्ये काय करायला पाहिजे? बरंच 2 ते 3 प्रश्न एकत्र आहेत. सर ते वेळेअभावी घेतलेले आहेत, आपल्याला वेळेत संपवायचा आहे प्रोग्राम. सगळ्यांना भूक लागलेली आहे पुन्हा नंतर. दिल दे चुके सनम, दिल तो दीवाना है,
अशी जेव्हा आरोळी मारतो त्यावेळेस हा हृदय एक स्नायूचा पंप आहे हे आपण विसरतो माझ्या मते. हृदय एक 300 ते 350 ग्रॅमचं मुठीच्या आकाराचा एक स्नायूचा पंप आहे. ह्या स्नायूंना जसं आपल्या पूर्ण शरीराला रक्तपुरवठा लागतो त्याचप्रमाणे हृदयालाही रक्तपुरवठा लागतो. आणि आपली हृदयाची जी गती आहे ती कंट्रोल आपली इलेक्ट्रिकल करंटमधनं, म्हणजे जे काय आपली विद्युत वाहिनी असते त्याच्यातनं हृदयाची गती ठरते. आणि हृदयात जे रक्ताभिसरण होतं, जे रक्त शुद्ध आणि अशुद्ध उजव्या बाजूला येतं ते अशुद्ध रक्त ते फुफ्फुसाकडे जातं, फुफ्फुसाकडनं शुद्ध होऊन पुन्हा डाव्या हृदयामध्ये येऊन ते आपल्या शरीराला पुरवलं जातं. याचं काम करण्याकरता, नियंत्रित करण्याकरता झडपा असतात. त्या 4 झडपा आपल्या हृदयामध्ये असतात. तर हृदयविकाराचा किंवा हृदयरोग असं जेव्हा म्हणतो आपण, त्या 4 ते 5 प्रकार त्याच्यामध्ये होतात. जन्मतः असलेले आजार म्हणजे हृदयाचे जे पडदे असतात, डावा आणि उजवे जे 4 कप्पे आहेत आपले, जे कर्णिका आणि जवनिका, त्या पडद्यांमध्ये होल असणं याला आपण सेप्टल डिफेक्ट्स म्हणजे ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट किंवा व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असं म्हणतो. आणि लहान मुलांमध्ये होल प्लस झडपांचे आजार असतात. तर झडपांचे आजार वेगळे असणं किंवा होल वेगळ्या पद्धतीने असणं आणि त्या पद्धतीने उपचार ठरवता येतात. पण याचं एकत्रित कॉम्बिनेशन झालं तर आम्ही सायनॉटिक कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणजे आपण लहान मुलं ब्ल्यू बेबी म्हणतो की ज्याच्यामध्ये रक्त मिसळल्यामुळे आणि झडपांमध्ये आजार असल्यामुळे ऑक्सिजन आणि याचं मिक्सीकरण व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे होणारे आजार हे लहान मुलांमध्ये आढळून येतात. पुरुषांचं किंवा ॲडल्ट स्त्रियांचा जर विचार केला तर माझ्या मते ॲडल्ट याच्यामध्ये स्नायूचे पंप निकामी होणे म्हणजेच हृदयाची स्नायूची इन्लार्जमेंट होणे, त्याला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी. कार्डिओ म्हणजे हृदय, मायो म्हणजे स्नायू आणि त्याचे आजार. त्याचा एक प्रकार स्नायूच्या पंपचे आजार आपण म्हणतो. ते कार्डिओमायोपॅथी हायपरट्रॉफिक किंवा डायलेटेड असू शकतं. झडपांच्या आजाराबद्दल मी जे बोललो, रुमॅटिक हार्ट डिसीज आपल्याकडे की लहानपणी संधिवात झाल्यामुळे झडपांचे आजार होणं हे प्रमाण 15 वर्षापूर्वी फार जास्त होतं. मागच्या 10 वर्षात हे कमी झालं आहे. कारण की आज आता अँटीबायोटिक्स आणि त्याचा अवेअरनेस वाढल्यामुळे रुमॅटिक हार्ट डिसीज कमी झाल्यामुळे झडपांचे आजार कमी झालेले आहेत. त्याच्यानंतर तिसरा आजार आपण जे बघितलं तर विद्युत वाहिनीचा आजार. विद्युत वाहिनीचा आजार म्हणजे तुमचे हृदयाचे ठोके जे आहेत ते कमी होणे किंवा जास्त होणे. वयमानाप्रमाणे जेव्हा तुमचे डिजेनरेटिव्ह म्हणजे जे काही विद्युत वाहिनीचे फायबर्स असतात ते निकामी झाले की तुम्हाला हार्ट ब्लॉक तयार होतो. हार्ट ब्लॉक म्हणजे बेसिकली हृदयाच्या विद्युत वाहिनीमध्ये अखंडितपणा नियमितपणे होत नाही आणि त्याच्यामुळे हृदयाची गती कमी होते. त्याला कंप्लीट हार्ट ब्लॉक किंवा त्याच्यामध्ये पेसमेकरचा सल्ला दिला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचा आज नेहमी किंवा सर्रास जो वापरला जातो ते म्हणजे रक्तवाहिन्यांचा आजार, करोनरी आर्टरी डिसीज. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या 3 नसा आहेत. उजव्या बाजूचे 1 आणि डाव्या बाजूला एक मुख्य नलिका आणि त्याच्या 2 नलिका, त्याला करोनरी आर्टरीज असं म्हणतो. आणि आज आपण ज्या हृदयविकाराचा झटका, रक्तवाहिन्यांच्या आजारांबद्दल बोलतो तर प्रामुख्याने ह्या हृदयरोगाचा प्रामुख्याने जेव्हा विषय येतो त्यावेळेस नेहमी सगळेजण करोनरी आर्टरी डिसीज, इश्चिमिक हार्ट डिसीज किंवा मायोकार्डियल इन्फार्क्ट किंवा हार्ट अटॅक आला आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा म्हणजे नसांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे तुम्हाला रक्तपुरवठा व्यवस्थित न होणे किंवा त्याच्यामध्ये अचानक गुठळी तयार होऊन तुम्हाला हृदयविकाराचा झटका येणे, तर रक्तवाहिन्यांचे आजार त्याच्यातनं होतात. तर अशा पद्धतीने 5 प्रकारचे आजार आपण वेगवेगळे बघतो आणि जे आजार आहेत त्याचे निदान करण्याकरता वेगवेगळ्या तपासण्या वापरून त्याचं निदान करता येतं आणि त्याप्रमाणे उपचार आपल्याला ठरवता येतात. अजून काय अपेक्षित आहे सर? रिस्क फॅक्टर्स आता आपण प्रामुख्याने रक्तवाहिन्यांच्या आजाराबद्दल बोलतो आहोत. कंजेनायटल हार्ट डिसीज हे तुमच्या जेनेटिक डिफॉर्मिटीजमुळे होतात. झडपांचे आजार इन्फेक्शनमुळे, रुमॅटिक हार्टमुळे होतात. स्नायूचा पंप जो काय आजार आहेत त्याच्यामध्ये काही जेनेटिक फॅक्टर्स किंवा काही व्हायरल इन्फेक्शन्समुळे ते होऊ शकतात. पण आज जर रक्तवाहिन्यांच्या आजाराचा विचार केला, ॲथ्रोस्क्लेरोसिस म्हणजे नसांमध्ये जाडी तयार होणे किंवा ब्लॉकेजेस तयार होणे, याच्याकरता आजही शास्त्राकडे उत्तर नाही. पण तुम्हाला जर काही रिस्क फॅक्टर्स असतील तर तुम्हाला हे आजार जास्त होऊ शकतात असं समजलं जातं आणि त्याच्यामुळे ती काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आजच्या आपल्या व्याख्यानाचा मेन विषय आहे मधुमेह. तर मधुमेह आणि रक्तवाहिन्यांचे आजार हातात हात घालून चालतात. जे तुम्हाला एकदा जर मधुमेहाचं डायग्नोसिस झालं तर पुढच्या 3 ते 5 वर्षांमध्ये रक्तवाहिन्यांचे आजार होण्याची शक्यता नॉर्मल माणसांपेक्षा 4 ते 5 पटीने जास्त असते. डायबिटीज व उच्च रक्तदाब किंवा तुम्हाला जर उच्च रक्तदाब असेल तर हा दुसरा रिस्क फॅक्टर. म्हणजे आज जर आपण त्याने जसं आपण बोललो की डायबिटीज व उच्च रक्तदाब
सायलेंट किलर्स समजले जातात. फक्त 10 ते 15% लोकांना माहिती आहे की त्यांना डायबिटीज व उच्च रक्तदाब आहे. पण आज जर भारताचा विचार केला की आपण सांगतो आहोत की 25 ते 30% रुग्णांमध्ये डायबिटीज व उच्च रक्तदाब असेल. त्याच्याबरोबरीने स्मोकिंग, टोबॅको च्युविंग आणि आज सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही मला विचारलं तर पॉल्युशन इज द बिगेस्ट रिस्क फॅक्टर. आणि पॉल्युशन कोणकोणतं? एअर पॉल्युशन, वॉटर पॉल्युशन, फूड पॉल्युशन, जे काय अन्न खातो पिता आहोत, आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणतं पॉल्युशन? माइंड पॉल्युशन. बरोबर ना? जे फॅक्टर सगळ्यात जोरात आहे सध्या मायामध्ये. आणि फॅमिली हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या घरात जर डायबिटीज असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा कोणाची अँजिओप्लास्टी, बायपास किंवा हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल तर पुन्हा 4 ते 5 पटीने तुम्हाला आजार जास्त प्रमाणात होऊ शकतो. आणि सायकोसोशल रिस्क फॅक्टर्स म्हणजे आज जो काय आपली जीवनशैली झालेली आहे, टकाई धर्म, टकाई कर्तव्य, टका है तो सुख, टका नाही तो सुख, टका है तो दुःख, टका नाही तो दुःख, ही जी काही टका मिळवण्याकरता जी प्राणांतिक धावपळ होते आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या आरोग्याची जी हेळसांड करतो आहे आणि हे जे काही जीवनशैलीतील बदल, माझ्या मते हे जे काही जीवनशैलीतील बदल ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आहारातील बदल, व्यायामांचा अभाव, झोप व्यवस्थित न होणे, 7 तास झोप पाहिजे ती मिळत नाही आहे, मोबाईल इंटरनेट्समुळे आपलं जे काही एकमेकांची रिलेशनशिप्स आहेत ती कुठेतरी बिघडलेली आहेत. असे एक वेगवेगळे रिस्क फॅक्टर्स आणि त्याच्यामुळे जीवनशैलीचे होऊ घातलेले आजार असं आपण ह्या हृदयरोगाच्या आजारांना म्हणू शकतो. तर माझ्या मते तुम्हाला रिस्क फॅक्टर्स असतील तर तुमची स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. थँक्यू सर. आपण आता थोडंसं पुढे वळूया. इथे बसलेल्यांपैकी किती लोकांना डायबिटीस आहे? अराऊंड 50%. आणि किती लोकांना असं वाटतं की माझा डायबिटीस कंट्रोल करणं ही तुमच्या डॉक्टरांची जबाबदारी आहे? एकालाही वाटत नाही. गुड, म्हणजे आमचं काम सोपं झालं आता. अगदी बरोबर आहे. काय ना, डायबिटीसमध्ये संतुलित आहार, योग्य जीवनशैली आणि मेडिसिन ह्या तिघांचंही जर कॉम्बिनेशन झालं तर तुमचा मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. आणि हे अतिशय गरजेचं आहे. कारण आमच्याकडे बरेच पेशंट येतात, तुम्ही गोळ्या दिल्या आणि माझा शुगर कंट्रोलच नाही आहे, पण तो 1 किलो गुलाबजामुन खातो आहे, मग काय चालणार? कसं होणार ना? इट्स नॉट पॉसिबल ॲट ऑल. तर मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामाचं काय महत्त्व आहे, व्यायाम कुणी करायला पाहिजे आणि कुणी करायला नाही पाहिजे. जे लठ्ठ माणसं आहेत किंवा लठ्ठ रुग्ण आहेत ज्यांना मधुमेह आहे फक्त त्यांनीच व्यायाम करायचा आणि जे सडपातळ आहेत त्यांनी व्यायाम करायचा की नाही, याबद्दल आपल्याला पुढचं मार्गदर्शन करतील नीता मॅडम. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मधुमेहाचा आणि व्यायामाचा काय संबंध आहे हे मी तुम्हाला आधी सांगते. एक तर व्यायाम केल्याने फिटनेस येतो, म्हणजे माणसाचा स्टॅमिना वाढतो, ऊर्जा येते बॉडीमध्ये. पण शुगर घटवण्यात ह्याचा खूप मोठा हात आहे. सो तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा पुढचे 2 दिवस तुमची शुगर चांगली नियंत्रणात राहू शकते. हे अगदी सिद्ध आहे, संशोधनात पण हे आहे आणि हे केलंच पाहिजे. आता कुठल्याही मधुमेही रुग्णांना जर मी सांगितलं की तुम्ही व्यायाम केला पाहिजे, हो मी वॉकिंग करतो. आता वॉकिंग करणं चुकीचं आहे असं नाही, पण ते पुरेसं नाही आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण व्यायामाचे 3 प्रकार असतात आणि ते 3ही प्रकार थोड्याफार प्रमाणात फक्त मधुमेही रुग्णांनी नाही प्रत्येकाने करावेत, म्हणजे ते तुम्हाला सर्वांगीण तऱ्हेने तुमचा व्यायाम व्यवस्थित होतो. सगळ्यात पहिला म्हणजे कार्डिओ किंवा एरोबिक एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो, आणि वॉकिंग किंवा चालणे ह्यात मोडतं. म्हणजे फास्ट वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग, रनिंग किंवा सायकलिंग, बॅडमिंटन, पोहणे, हे जे सगळे प्रकार आहेत ह्या सगळ्यांना आम्ही एरोबिक एक्सरसाइज म्हणतो. आणि एरोबिक एक्सरसाइज हा रोज केला पाहिजे. म्हणजे कधी अर्धा तास, कधी 1 तास, पण हा रोज केला पाहिजे, एव्हरी डे. हा एरोबिक एक्सरसाइज झाला. दुसरा एक्सरसाइज असा आहे की ते ज्याला आपण म्हणतो वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग. आता तुम्ही मला पुढचा प्रश्न विचाराल, पण आमच्या घराजवळ जिम नाही आहे किंवा मला जिममध्ये जायचं नाही आहे किंवा जिम खूप महागडे आहेत, मशीन्स आम्हाला नाही करायचे आहेत.
तर वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे जिमला जाणे असं नाही. साध्या साध्या गोष्टी तुम्ही घरात करू शकता. मी तुम्हाला सिम्पल गोष्टी दाखवू शकते. आता तुम्ही जर तुमच्या टाचांवर नाही, तुमच्या टोजवर असे जर उभे राहिला आणि खाली वर खाली वर खाली आणि वर घेताना तुम्ही श्वास बाहेर काढला पाहिजे. असं जर तुम्ही 10-10 12-10 केलं, मध्ये 30 सेकंड रेस्ट, परत 10-12, 30 सेकंड रेस्ट, परत 10-12 असे जर तुम्ही केले तर तो एक सेट होतो. सो हे हा एक तऱ्हेचा, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही काय करताय, तुमच्या पूर्ण बॉडीचं वजन तुम्ही उचलताय, ह्यालाच वेट ट्रेनिंग म्हणतात. आता दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता, ते मी इथं नाही दाखवू शकत. तुम्ही हा जो पाय आहे असं सरळ उभं राहून एक आधार घेऊन तुम्ही पाय इथपर्यंत, म्हणजे मी हाताने करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. हा जर तुमचा पाय असेल तर तुम्ही इथपर्यंत ते करू शकता असं, आणि म्हणजे तुम्ही तुमच्या पायाचं वजनच उचलताय, ह्यालाच वेट ट्रेनिंग म्हणतात. असे कित्येक असे एक्सरसाइजेस आहेत ज्याला आपण वेट ट्रेनिंग म्हणतो, जे तुम्ही घरी करू शकता. पण त्याला एक पद्धत असते, ती शिकली पाहिजे. 3 सेट असे करायचे. तुम्ही 7 एक्सरसाइजेस असेच पोटाचे आहेत, असेच पायाचे आहेत, असेच छातीचे आहेत. ह्याला वेट ट्रेनिंग म्हणतो. हे वेट ट्रेनिंग का करावं? वेट ट्रेनिंग अशासाठी करावं कारण दरवर्षी आपलं जसं वय होतं आहे तसं, आणि हे मधुमेहींमध्ये ह्याचा प्रकार जास्त होतो की आपले जे मसल्स असतात ते कमी कमी होत जातात. थोड्या पर्सेंटेजनी तुमचे मसल दरवर्षी कमी होत जाते, आणि त्याचप्रमाणे दरवर्षी चरबी वाढत जाते. वजन जरी तुमचं तेच राहिलं पण बॉडीमध्ये तुमचा रेशिओ जो असतो, चरबी वाढते आणि मसल्स कमी होतात. मसल बॉडीमध्ये कमी झालं की मधुमेह वाढतो, ब्लड शुगर नियंत्रण करणं कठीण होतं. सो तो तुमचा जो मसल आहे तो प्रिझर्व करण्यासाठी तुम्हाला मसल ट्रेनिंग करावं लागतं. हा व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. ह्याला वयाचं बंधन नाही आहे, कारण हे तुम्ही वजन कमी करण्यासाठी करत नाही आहे, हे तुम्ही शुगर कंट्रोलमध्ये तुमचे मसल स्ट्रॉंग करण्यासाठी. मसल स्ट्रॉंग करण्याने आणखीन काय होतं आणि कोणी सांगू शकतं का? एक तर तुमचे मसल स्ट्रॉंग झाल्यामुळे तुम्ही जसं तुमचं वय वाढतं, पडण्याची शक्यता कमी होऊन जाते. म्हणजे ज्याला आपण फॉल्स, फ्रॅक्चर्स, हे सगळे जे हा जो प्रकार आहे हा कमी होऊ शकतो. हा सेकंड प्रकार झाला व्यायामाचा. तिसरा आहे म्हणजे स्ट्रेचिंग, ज्याला आपण योगा करू शकतो. योगाचे पण काही खूप प्रकार असतात. सो ह्याला आपण स्ट्रेचिंग म्हणतो. हे तीनही आळीपाळीने दर आठवड्याला सगळे केले पाहिजेत, आणि ह्याच्याने आपली ब्लड शुगर व्यवस्थितपणे कमी राहू शकते. सो हे खूप महत्त्वाचं आहे. वयोमानानुसार, आपल्या आजारांनुसार, आता कुणाचे गुडघे धरलेले असतात किंवा गुडघ्याचं आर्थरायटिस झालेलं असतं तर त्यांना चेअर एक्सरसाइजेस शिकवले जातात. कुणाला डायबिटिक न्यूरोपॅथी झालेली असते. डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणजे काय? पायाचे जे नर्व्स असतात ते डॅमेज होऊन गेलेले असतात, बधीर होतात आपले पाय, आपल्याला काही सेन्सेशन येत नाही. अशा पेशंट्सनी वॉकिंग करू नये. का वॉकिंग करू नये? कारण जितकं तुम्ही जास्त चालाल तुमची न्यूरोपॅथी वाढू शकते, आणखीन तुम्हाला काही जखम होऊ शकते, तुम्हाला कळणारही नाही, कारण पाय बधीर झालेले असतात आणि ते जखमा मग बऱ्या होत नाहीत. म्हणून ज्यांना न्यूरोपॅथी आहे त्यांनी वॉकिंग हा एक्सरसाइज करू नये, त्यांनी उलट सायकलिंग करावं किंवा स्विमिंग करावं. आणि वेट ट्रेनिंग हे सगळ्यांनाच आहे, योगा हे सगळ्यांनाच आहे. सो असे त्याच्यात प्रकार असतात. वयोमानानुसार, आपल्या व्याधींनुसार, आपल्या क्षमतेनुसार आपण हे सगळे एक्सरसाइजेस मॉडिफाईड अशा पद्धतीने करू शकतो, आणि हे केले पाहिजेत. सो आय थिंक आय कवर्ड ऑल द 3 क्वेश्चन्स. थोडक्यात त्याचं सांगायचं म्हणजे व्यायामामुळे 4 गोष्टी: स्ट्रेंथ म्हणजे मसलबद्दल बोलले, स्टॅमिना म्हणजे तुमची दमछाक वृत्ती कमी करणं म्हणजे कार्डिओ, सफलनेस म्हणजे तुमच्या जॉईंट्सची मोबिलिटी मेंटेन करण्याकरता योगा, स्ट्रेचेस, आणि बॅलन्सिंगबद्दल मॅडम बोलल्या. तर ह्या 4 गोष्टी कशा मिळतील ह्या व्यायामातनं बघायला पाहिजे. मी योगा करतो हे पुरेसे नाही, त्याच्याबरोबर कार्डिओ पण असणं गरजेचं आहे, आणि मॅम बोलल्या की वेट ट्रेनिंग पण महत्त्वाचं आहे. त्यात एक थोडीशी मी एक गोष्ट ॲड करू इच्छितो. माझं वजन कमी आहे पण पोटाचा घेर सुटलेला आहे.
अशा लोकांमध्ये पण डायबिटीसचं प्रमाण असू शकतं आणि शुगर कंट्रोल व्हायला अशा लोकांमध्ये बराच प्रॉब्लेम होतो. आणि ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मसल मासबद्दल मी बोलतो आहे. सरही ICUमध्ये काम करतात, मी ICUमध्ये काम करतो. ICUमध्ये जे लोक वाचतात अतिशय क्रिटिकल डिसीजमधनं, त्यातली बरीचशी लोक चांगले मसल मास असलेले असतात. त्यांचं सर्वायवल रेट जास्त आहे. सो दुसरी गोष्ट अशी मी सांगू इच्छिते इथे की बऱ्याचदा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात आणि सांगतात की माझी 2 डिलिव्हरीज झालेल्या आहेत, एवढं तर वजन असणारच आहे माझं, हे म्हणजे गृहीत धरतात की एक वय झाल्यानंतर, एक काही गोष्टी आयुष्यात आपल्या घडल्यानंतर आपलं हे वजन इतकं असणारच आहे, हे गृहीत धरू नये. ह्याला काहीही गरज नाही आहे किंवा ह्याला काही लॉजिक नाही आहे की आता माझी 50शी उलटलेली आहे, एवढं तर वजन माझं असणारच आहे, असं काहीही नसतं. वजन आपल्या हाईटप्रमाणे मोजलं जातं, ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो. बॉडी मास इंडेक्स तुमचा नॉर्मल असेल तरच तुम्ही नॉर्मल, आणि पोटाचा घेर, या 2 गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजेत. वय बघत नाही, वयोमानानुसार वजन वाढतं, ह्याला काहीही लॉजिक नहीं है. हाँ नीता, इसमें लोग बोलते हैं हमारे घर में सबका वज़न ज़्यादा है, तो हेरिडिटी का क्या? मेरी मम्मी भी ऐसी थी, हाँ. मेरी नानी भी ऐसी थी, तो मैं भी ऐसी हूँ. हाँ, So what बहुत about ज़्यादा that? ऐसा होता है. हे अगदी अर्चनाने विचारलेलं अगदी बरोबर आहे की आमच्या घरात सगळे असेच आहेत म्हणून मी अशीच आहे, म्हणून मी हे गृहीत धरते की मी अशीच राहणार. पण ते तसं नसतं. आता एकाच घरातले सगळे तसेच आहेत ह्याला 2 कारणं असू शकतात. कारण त्या घराण्यात तेच खाणं बनवलं जातं आणि तीच जीवन पद्धती असते. सो ते जीवन पद्धती अगदी सेम असल्यामुळे सगळे तसेच असतात, कारण एकच किचन असतं आणि सगळं तिथंच बनवलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे अनुवांशिकरित्या काही फॅमिलीजमध्ये लठ्ठपणा असतो, पण त्याचा अर्थ असा नाही की लठ्ठपणा कमी करायचा प्रयत्न करू नये. तुमच्या जरी जेनेटिक्समध्ये ते असेल, अनुवंशिक असेल, तरीसुद्धा प्रयत्न हे केलेच पाहिजेत. तुम्ही कदाचित 20 किलो कमी नाही करू शकत, पण 10 किलो कमी केल्याने सुद्धा कितीतरी रोग टाळू शकतो. सो प्रयत्न हे केलेच पाहिजेत. अनुवंशिक आहे म्हणून ते सोडून देणे ही मोठी घोडचूक आहे माझ्या मते, कारण कितीतरी गोष्टी तुम्ही टाळू शकता थोडं जरी वजन कमी केलं तरी. आमच्याकडे बरेच पेशंट येतात ज्यांना नी रिप्लेसमेंट सांगितलेलं असतं आणि 5-10 किलो वजन कमी केल्यामुळे त्यांचं नी रिप्लेसमेंट कॅन्सल होतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिड्यूस युअर वेट. बरं मला सांगा, किती लोकांनी किटो डाएटबद्दल ऐकलं आहे? ओके. वेगन डाएट? गुड. आणि हे सगळं करण्या अगोदर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा किती लोकांनी सल्ला घेतला आहे? व्हेरी गुड. फक्त 1 जण आहे ज्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. ठीक आहे, तोच आपल्याला सल्ला देण्यासाठी मी आता शिल्पा मॅडमला विनंती करतो की त्यांनी किटो डाएट आणि वेगवेगळ्या प्रकारचे डाएट, ज्या फॅन्सी डाएट आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला त्या मार्गदर्शन करतील. सो किटो डाएटबद्दल ऐकलं आहे की ऐकलंच नाही आहे? ओके. सो किटो डाएट, आधी मी तुम्हाला सांगते भारतीय आहार कसा आहे आणि मग त्यावरनं किटो डाएटमध्ये काय होतं ते सांगते. तर साधारण भारतीय आहार कुठल्याही प्रांताचा घ्या, असं काही नाही की महाराष्ट्राचा, कुठल्याही प्रांताचा, हा कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असलेला डाएट आहे. म्हणजे आपण कोणाला विचारलं किंवा साधारण आई लहान मुलांना डब्यात 2 चपाती भाजी असा डबा देते आणि मग प्रश्न विचारला जातो दोन्ही खाल्ल्या की नाही, आणि दोन्ही नसतील खाल्ल्या तर आई रागवते. हे लहानपणापासून आपल्याला ट्रेनिंग आहे ना असं, की आई रागवते दोन्ही नाही खाल्ल्या तर. त्यामुळे भूक असो की नसो आपण 2 चपाती तर खातोच, कारण का आउट ऑफ ट्रेनिंग. तर हे डाएट कार्बोहायड्रेट रिच आहे आणि त्या असं म्हटलं जातं की कार्बोहायड्रेट रिच डाएटमुळे वजन वाढतं. आणि मग जसं डॉक्टर नीता आणि सगळ्यांनीच सांगितलं की वजन वाढल्यामुळे मग पुढे डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जगभर हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक डाएट नवं सुरू झालं होतं. म्हणजे नवं नाही आहे तरी हे 60-70 वर्ष जुनं आहे. त्याला किटो डाएट म्हणतात, जेणेकरून त्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट नसतातच. म्हणजे त्या डाएटमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, बटाटा, रताळं, लाल भोपळा, जेही साखरयुक्त पदार्थ आहे, साखर, गूळ,
हे तुम्हाला खाता येत नाही आणि त्यामुळे तुमच्या शरीराला जी साखरेची गरज असते ती फॅट ब्रेकडाऊन म्हणजे तुमच्या शरीरातली चरबी ब्रेकडाऊन होऊन पुरवली जाते आणि अशा डाएटला कीटो डाएट म्हणतात. तर आय थिंक ही एवढी माहिती आणि हे डाएट चांगलं आहे का, तर हे डाएट करणं अतिशय कठीण आहे. विचार करा की तुम्ही कधीच चपाती, भात, भाकरी, पोहे, उपमा जे काय आपण खातो, ज्याला आपण जेवण म्हणतो, ते कधीच खाता येत नाही. हे डाएट प्रायमरीली नॉनव्हेज खूप खाणं याच्यावर म्हणजे त्याचा भर आहे. तर हे डाएट करणं कठीण आहे आणि हे डाएट करून शुगर आणि वजन कमी येतं. पण कारण का हे डाएट खूप वर्ष तुम्हाला फॉलो करता येत नाही, त्यामुळे हे डाएट जनरली करू नये. आणि ज्यांना करण्याची इच्छा आहे, एस्पेशली जी मुलं खूप जिम करतात, वेट ट्रेनिंग करतात, त्यांना सगळ्यांना वाटतं की गजनी पिक्चरमधल्या आमिर खानसारखे 6 पॅक्स असावे, असे मुलं बरीच करतात. तर त्यांनी मेडिकल सुपरविजनच्या अंडर हे डाएट जर करायचं असेल तर करणं गरजेचं आहे. ते पहिलं. आणि दुसरं आजकाल फार पॉप्युलर झालं आहे, जे डॉक्टर कल्याणकरांनी विचारलं, ते आहे व्हिगन डाएट. आता व्हिगन डाएट आणि व्हेजिटेरियन डाएटमध्ये काय फरक आहे? आता श्रावण महिना आहे म्हणजे जे नॉनव्हेज खाणारे आहे ते पण व्हेजिटेरियन झाले आहेत, हो की नाही, ॲटलिस्ट 1 महिन्यासाठी, गणपती येईपर्यंत. तर व्हेजिटेरियन डाएटमध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ हे अलाउड आहे. म्हणजे हे प्राण्याकडनं आलेले अन्नपदार्थ आहे ना, दूध गाईपासनं किंवा म्हशीपासनं म्हणजे प्राण्याचं असतं. तर व्हिगन डाएटमध्ये काहीही अन्न जे प्राण्यापासनं येतं म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ हे पण अलाउड नसतात. म्हणजे फक्त जे तुम्हाला प्लांट्स किंवा वनस्पतीपासनं मिळतं म्हणजे भाज्या, फळं, धान्य, कडधान्य, डाळी एवढंच खाता येतं. मग त्याच्यात तूप, दूध, पनीर, दही हे पदार्थ खाता येत नाही. हेही डाएट करणं फार कठीण आहे. आणि या डाएटमध्ये दुसरा प्रॉब्लेम इज खूपशा विटॅमिनच्या डेफिशियन्सीज होतात, मेनली विटॅमिन डी आणि विटॅमिन B12. तसंच डेफिशियन्सी आपल्या देशात. जर तुम्ही तुमचं विटॅमिन डी आणि B12 चेक केलं तर ते जनरली कमीच येतं आणि जर तुम्ही हे डाएट फॉलो केलं तर ते अजून कमी होईल. आणि त्यामुळे जर कोणाला हे डाएट फार फॅशनेबल आहे आजकाल, म्हणजे बॉलिवूडमध्ये खूप लोक व्हिगन डाएट फॉलो करतात आणि त्यामुळे फॅशनेबल आहे. म्हणजे मुंबईला जे काय बॉलिवूड फॉलो करतं ते सगळे लोक, प्रयत्न असतो त्यांचा की त्याप्रमाणे फॉलो करायचा. तर हे डाएट जर फॉलो करायचंच झालं, जर तुमची इच्छा आहे, तर मग हे डाएटसुद्धा मेडिकल सुपरविजनच्या अंडर करायला पाहिजे. पण आता मेन गोष्ट काय, लोक डाएट का करतात? डाएट करतात मेन रिझन वजन कमी करण्यासाठी, डायबिटीज ठीक करण्यासाठी नाही. करेक्ट, हो की नाही? हां. तर आता असं खूप संशोधन झालं आहे की अशा अनेक प्रकारचे डाएट्स आहे. एक अजून पॉप्युलर डाएट जे मी बोलायचं विसरले, ज्याला इंटरमिटंट फास्टिंग म्हणतात. म्हणजे काही काळ खायचं नाही आणि काही काळ खायचं, म्हणजे जनरली 16 तास फास्टिंग आणि 8 तास तुम्ही खाऊ शकता. आता हे डाएट खरं चांगलं आहे, पण याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की 8 तासात लोक 16 तासात खाऊ शकतात, इतकं सगळं ते 8 तासात खातात. म्हणजे तेव्हाच ते वडापाव पण आणतील, गुलाबजाम पण आणतील, जे काही त्यांनी 16 तासात नाही खाल्लं आहे ते सगळं जर तुम्ही 8 तासात खाल्लं तर हे डाएट काम नाही करत. म्हणजे 8 तासात तुम्ही 8 तासा इतकंच खाऊ शकता. तर हे डाएट खरं खूप इफेक्टिव्ह आहे, पण तुम्ही त्याच्यात तो संतुलित आहार त्या 8 तासात घेणं महत्त्वाचं आहे. तर जे मी सांगत होते की असं खूप संशोधन झालं की कुठलं डाएट चांगलं, कुठलं डाएट करावं जेणेकरून वजन कमी होईल, जेणेकरून ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहील. तर असं बघण्यात आलं आहे की म्हणजे इवन संशोधन हे म्हणतं आणि आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये पण हे बघतो की सगळी डाएट काम करतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते डाएट फॉलो करायला पाहिजे. लोक काय करतात, धरसोड, आज 2 दिवस शिल्पा जोशीचं ऐकतील, मग 2 दिवस आणि कोणाचं ऐकतील, 2 दिवसांनी व्हॉट्सॲपवर नवा मेसेज आला की व्हॉट्सॲपचं ऐकतील, मग गुगलवर नवा मेसेज, तर तुम्हाला कोणीतरी काहीतरी ईमेल केली तर ते तसं धरसोड करून डाएट काम करत नाही. तर तुम्हाला जर डाएट फॉलो करायचं आहे तर तुम्ही एक डाएट घ्या आणि त्याला खूप दिवस फॉलो केलं की मग तुम्हाला वजनात, ब्लड शुगरमध्ये,
फरक दिसू लागतो. तसंच व्यायामाचं पण आहे. तुम्ही 2 दिवस चालायला गेला आणि तिसऱ्या दिवशी घरी बसला तर ते 2 दिवसापूर्वीचा व्यायाम तिसऱ्या दिवशी इफेक्टिव्ह राहणार नाही. तर डाएटचं पण तेच आहे की डाएट म्हणजे तुमच्या रोजच्या अन्नात छोटे छोटे बदल, त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक करायला लागला नाही पाहिजे. जर तुमच्या डाएटमध्ये तुम्हाला वेगळा स्वयंपाक करायला लागतोय तर ते चुकीचं डाएट आहे, हे लक्षात ठेवा. थोडक्यात जे आपल्या आजी घरी बनवायची ते खा, इतकं सिम्पल मॅडमनी सांगितलं आहे. फक्त त्यातलं त्यांनी पॅटर्न आता चेंज केला, कारण आपली जीवनशैली बदलली आहे. त्याच्यामुळे अगोदर काय खायचं, नंतर काय खायचं आणि शेवटी काय खायचं, हे सिम्पल लॉजिक आहे त्याच्यामागचं. फॅन्सी डाएटची फार काही गरज नाही आहे, मी जसं मॅडम जसं म्हणत आहेत. तर दॅट्स तेवढाच एक मला वाटतं मेन मुख्य मेसेज आहे त्याच्यामध्ये. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मला एक सांगा, किती लोकांनी डायबिटीस आहे आणि मेडिसिन नको, मी दुसरं काहीतरी अल्टरनेट घेईल, मी काहीतरी भस्म घेईल, मी काहीतरी चूर्ण घेईल, असं प्रयत्न केला आहे? नाही, हे तर खोटं आहे, हे सगळ्यांनी केलेलं आहे. कारण औषध घ्यायला कुणाला आवडतं ना, बरोबर की नाही? म्हणजे आणि सिम्पल आहे, बरोबर आहे ना मी म्हणतोय ते. सगळ्यांनी प्रयत्न केला, मेडिसिन माझं बंद झालं तर हे मी चूर्ण खाल्लं तर माझं मेडिसिन बंद होईल, दॅट्स गुड. ॲम आय राईट? बरोबर आहे. तर आपल्याला आणि खूप लोकांना प्रश्न असतात की मला डायबिटीसचे मेडिसिन किंवा हायपरटेन्शन BP चे मेडिसिन्स चालू झाले तर मला ते आयुष्यभर घ्यावे लागतील, किंवा हे त्याचे काही दुष्परिणाम आहेत का, किंवा त्यामुळे माझी किडनी खराब होईल का. एक पुण्याचे डॉक्टर आहेत, मला त्यांचं नाव आठवत नाही आहे सर, त्यांनी ॲस्पिरिन लिहून दिली ती रक्त पातळ होण्याची गोळी, आणि त्या पेशंटनी त्यांना विचारलं असेल कदाचित मी किती दिवस खायची. त्यांनी खाली एक छान ओळ लिहिली होती, पांडुरंग चरणी विलीन होईपर्यंत खावी. येस येस येस. माझे जे टीचर होते मेंटॉर, ते असंच काहीतरी त्यांनी सांगितलं. ते हिंदी बोलायचे. सो त्यांना जर पेशंटने विचारलं, मी असायची तिकडे, तर त्यांना पेशंटने जर विचारलं की ये कितने दिन लेना है, ये डायबिटीज़ है, ये ब्लड प्रेशर है, ये ॲस्पिरिन है, कितने दिन लेना है, तर ते सरळ चेहरा ठेवून म्हणायचे मरने के 1 दिन बाद तक, असं सांगायचे ते. पेशंटला काही कळायचं नाही. तर थोडक्यात आपल्याला ना सगळ्यांना पिझ्झा बर्गर खायला आवडेल. भूक लागली, मला पिझ्झा खायचा आहे, बर्गर खायचं आहे, कारण घरचं जेवण आणि हे ऑप्शन असतील तर प्रत्येकाला तेच खावं वाटेल. घरचं जेवण कोणीच खाणार नाही. पण मेडिसिन, आपले डायबिटीसचे मेडिसिन, आपले BPचे मेडिसिन, हे म्हणजे घरचं जेवण आहे. आणि तुम्ही जे चूर्ण खाते त्यावर काहीच लेबल नाही आहे, ते पिझ्झा बर्गर आहे. तर याबद्दल आपल्याला पुढं मार्गदर्शन करतील डॉक्टर अर्चना सराडे मॅडम. मेडिसिन हमारी प्रैक्टिस में हर रोज़ जब पेशेंट आते हैं तो लाइफस्टाइल मॉडिफिकेशन पहला स्टेप है, जिसके बारे में हम चर्चा कर रहे हैं, जिसमें सब कुछ आ गया, आहार, व्यायाम, मानसिक संतुलन, सोना, नींद, ये सब कुछ आ गया. लेकिन एक स्टेज फिर भी आती है कि अभी भी ब्लड शुगर लेवल ज़्यादा है, और तब हम बोलते हैं कि आपको मेडिसिन लेना है. तो यहाँ मेरे 3 पॉइंट्स हैं. पहले, आप कितने दिन रुकना चाहते हैं, क्योंकि पेशेंट, मैं घर में थोड़ा टेंशन था, धोंडे का महीना था, धोंडे खा के आए इसलिए शुगर ज़्यादा है ना, ये हो गया इसलिए शुगर ज़्यादा है, नहीं घर में झगड़ा हो गया इसलिए ज़्यादा है. सो उनके पास बहुत सारे हमारे पास बहाने होते हैं कि आप 1 महीना दो, 1 महीना मैं वॉक करूँगा, देखना मैं शुगर गायब कर दूँगा, उसके बाद गोली शुरू करना. सो आज मैं आपको ये बताना चाह रही हूँ कि ये उल्टा भी कर सकता है. नीता मैम ने बहुत अच्छा कहा कि डायबिटीज़ रिवर्स हो सकती है, रेमिशन में जा सकती है, गोलियाँ बंद हो सकती हैं. तो क्यों ना ऐसा करें कि हम पहले जल्दी कंट्रोल में लाएं. बात ये बताना चाह रही हूँ कि शुगर अगर ज़्यादा दिन बढ़ी रही, ब्लड शुगर, BP अगर ज़्यादा दिन बढ़ा रहा, जैसे कि अभी हमारे पास डॉक्टर चोपड़ा बता रहे थे हार्ट के बारे में, तो आपकी वेसल्स स्लोली, आपको बिना पता चले डैमेज हो रही. तो वो जब जैसे जैसे नैरो होती जा रही हैं, ब्लॉक होती जा रही हैं, बाद में उसको रिवर्स करना मुश्किल है. तो जितनी भी स्टडीज़ हुई हैं, बहुत सारी, हज़ारों पेशेंट्स की 20, 25, 40, 50 साल तक स्टडीज़ फॉलो हुई हैं, जिन्होंने बताया है कि जल्दी कंट्रोल, इंटेंसिव कंट्रोल पहले ला लीजिए. उसके बाद, फॉर एग्जांपल शुगर बढ़ा है, आप पहले लाइफस्टाइल के साथ मेडिसिन लेके कंट्रोल में जल्दी ला लीजिए, एंड देन आप चेक करते जा रहे हैं. कितने पेशेंट्स हैं जिनकी हम रोज़ दवाई बंद करते हैं. इन माई क्लिनिक एटलीस्ट 5 पेशेंट्स एवरी डे हम मेडिसिन बंद करते हैं, बिकॉज नाउ
उनका वेट कम हो गया है, वो लाइफस्टाइल बहुत अच्छी फॉलो करें, दैट्स वन। दूसरा, मेडिसिन सेफ है क्या? हम पानी पूरी खाते हुए कोने पे पानी पूरी वाले को बिल्कुल नहीं पूछते कि उसने हाथ धोए थे क्या, उसमें जंतु है क्या, पानी कैसा है, वहाँ हमें सेफ्टी ख्याल नहीं आती। लेकिन जब डॉक्टर प्रिस्क्राइब कर रहे हैं तो ऑब्वियसली एक स्टडी करके प्रिस्क्राइब कर रहे हैं, नंबर वन। और हर चीज़ की एक मर्यादा होती है। अगर आप वो लीफलेट पढ़ेंगे जो साथ में आता है तो मुझे लगता है सांस भी नहीं ले सकते। आप एक बार ऑक्सीजन का लीफलेट पढ़ के देखिए, आप पैरासीटामोल का लीफलेट पढ़ के देखिए, आप सांस लेना भी बहुत मुश्किल हो जाएगा। तो एवरीथिंग इज सेफ इन सेफ हैंड्स, राइट? एवरीथिंग इज सेफ इन द राइट डोज। जब डॉक्टर के पास जाते नहीं, वही प्रिस्क्रिप्शन गोली का पत्ता भेज के सालों साल खाते हैं। दैट इज द प्रॉब्लम, राइट? तो डोज कितनी देनी है, किसको देनी है? मेरी रिसेप्शनिस्ट मुझे पूछती है, मैडम हमें समझ में नहीं आता, 3 पेशेंट सेम शुगर के आते हैं, आपको दवाई भी अलग रहती है, किसी को आप डांटते हो, किसी को कहते हो ओके है, बिकॉज एवरी वन इज़ डिफरेंट। सो मेडिसिन इन, मैं एलोपैथिक डॉक्टर हूँ तो एलोपैथिक मेडिसिन की बात कर रही हूँ, बहुत रिसर्च, बहुत ट्रायल्स, बहुत स्टडीज़ के बाद बनती है। हमें पता होता है कि पोटेंशियल साइड इफ़ेक्ट्स क्या हैं। एज अ डॉक्टर हम आपको बताते भी हैं कि आपको इससे ये हो सकता है और ये नहीं होगा, उसके लिए क्या करना है। तो ये चॉइस हमारी बहुत साइंटिफिक रहती है और अगर वो फॉलोअप में पूछ के लिया जाए तो ये पूरी तरह से सेफ है। जब लोग बोलते हैं, आपने किडनी कही इसलिए मैं कह रही हूँ कि किडनी फेल हो जाएगी, कब हो जाएगी? जब दवाई नहीं लेंगे, अनकंट्रोल डायबिटीज़ होगी। 10 साल के बाद अनकंट्रोल डायबिटीज़ के बाद किडनी फेलियर इज़ नॉट बिकॉज ऑफ मेडिसिन, इट इज़ बिकॉज ऑफ अनकंट्रोल्ड डायबिटीज़। सो बिटवीन द टू हमेशा आपको रिस्क देखना है ना, दवाई लेके कंट्रोल करके रिस्क और दवाई न लेके अनकंट्रोल्ड रह के रिस्क। सो मेडिसिन्स आर सेफ इन सेफ हैंड्स, वो बहुत इम्पॉर्टंट है। सो म्हणजे रिस्क वर्सेस बेनिफिट याचा रेशो फार महत्त्वाचा आहे. तुम्ही मित्रांसोबत फिरायला चाललाय, बायको चिडेल, आता ही रिस्क घ्यायची आहे का मित्रांसोबत जास्त मजा करायची आहे, हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. सो इट्स व्हेरी सिम्पल, रिस्क वर्सेस बेनिफिट, याच्यात जे फायद्याचं आहे ते तुम्ही करा. आपण थोडंसं, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की वेळ आपल्याकडे कमी, आपण थोडंसं शॉर्ट करूया. खूप सारे प्रश्न आहेत आपल्याकडे. पुढचा प्रश्न मी मनोज सरांना विचारतोय. सर, मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये हृदयरोगाचा धोका अधिक का असतो आणि ह्या दोन्ही असणाऱ्या लोकांनी काय अधिकची काळजी घ्यायला पाहिजे? जसं मी बोललो की डायबिटीज आणि रक्तवाहिन्यांचे आजार हातात हात घालून चालतात. तर डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये इन्फ्लमेशन, जे तुमचे जे काय मॅम बोलल्या की शुगरचे फ्लक्च्युएशन्स, तुमचं शुगर कंट्रोल HbA1c ते जर व्यवस्थित नसेल तर शरीरामध्ये दाह तयार होतो. आज तुम्ही कोविडमध्ये बघितलं असेल की इन्फ्लमेशन, CRP हा मार्कर होता की जो वाढलेला असायचा आणि तो वाढलेला ज्यांच्यामध्ये 40 किंवा 50पेक्षा त्यांच्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होत होत्या. तर सेम डायबिटीज अनकंट्रोल जर असला तर तुमच्या शरीरामध्ये दाह जास्त निर्माण होतो, नसांच्या अस्तरांमध्ये ब्लॉकेजेस जास्त होतात आणि गुठळ्यांचं प्रमाण वाढतं. सेकंड थिंग, डायबिटीजमध्ये डायबिटिक डिस्लिपिडेमिया असं मी म्हणतो. जे जसं आता बोलले की पोटाचा घेर वाढला आणि डायबिटीज असलेल्या लोकांमध्ये LDL कोलेस्टेरॉल, दॅट इज अ बॅड कोलेस्टेरॉल, हे जास्त प्रमाणात असतं आणि ट्रायग्लिसराइड्स, दॅट इज अगेन हार्मफुल कोलेस्टेरॉल आम्ही जे म्हणतो ते पण वाढलेलं असतं. हे दोन गोष्टी एकत्र आल्या अशा रुग्णांमध्ये पण रक्तवाहिन्यांचे आजार जास्त प्रमाणात होतात. तर डायबिटिक डिस्लिपिडिमिया, इन्फ्लमेशन, ह्या दोन गोष्टींमुळे हृदयरोगाचे जे काही नसांचे आजार आहेत ते जास्त प्रमाणात आढळतात. आपण जर बघितलं की नॉर्मल माणसांमध्ये जर मला अँजिओग्राफी केली तर तुम्ही जर बघितलं की ते काही ब्लॉकेजेस आहेत ते 20 मिलीमीटरपेक्षा कमी, कॅल्शियम कमी आणि त्याचमध्ये अँजिओप्लास्टी सहज सरळ असते. पण तीच जर डायबिटीज पेशंटमध्ये मी जेव्हा अँजिओग्राफी करतो आणि तो डायबिटीज जर 5 ते 10 वर्ष जुना असेल तर त्याच्यामध्ये नसांचे ब्लॉकेजेसची लेंथ जास्त असते, म्हणजे ती 30 ते 40 मिलीमीटर असते. त्यांचं जे काही बायफर्केशन लिजन्स, म्हणजे जिथं नस आणि त्याची जी काही ब्रँच असते त्या ब्रँचमध्ये पण आजार आढळतो, त्याच्यामुळे अँजिओप्लास्टी कठीण होते. आणि त्याचप्रमाणे मुखाला आजार असणं,
म्हणजे नसा ज्या असतात त्या नसांच्या मुखाला किंवा ऑस्टेल लिजन्स आम्ही म्हणतो, ते जर असले तर त्याच्यामध्ये फायब्रॉटिक आणि कॅल्सिपिक म्हणजे फायब्रॉटिक जास्त असतात, कडक जास्त असतात आणि कॅल्शियमचं प्रमाण पण जास्त असतं. तर डायबिटीज रुग्णांमध्ये शुगर कंट्रोल न करणे, कोलेस्ट्रॉल व्यवस्थित नसणे आणि डायबिटीजमध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण पण डायबिटीजमधल्या लोकांमध्ये 50% जास्त असतं. म्हणजे नॉर्मल माणसांमध्ये उच्च रक्तदाब असेल तर डायबिटीजचं प्रमाण पण वाढतं किंवा व्हाईस वर्सा डायबिटीज असलेल्यांमध्ये उच्च रक्तदाब पण जास्त आहे. जर तुमचं रक्तदाब कंट्रोल नसेल तर किडनीच्या नसांना प्रॉब्लेम्स तयार होणे, किडनींवरती परिणाम होणे, ह्या पद्धतीने तिन्ही गोष्टी एकत्रित चालतात. त्याच्यामुळे डायबिटीज जर असेल तर शुगर कंट्रोल करणे, कोलेस्ट्रॉल नॉर्मल माणसांमध्ये आपण म्हणतो की 100च्या खाली असणं गरजेचं आहे, पण डायबिटीज जर तुम्हाला असेल तर तुमचं LDL कोलेस्ट्रॉल आम्ही 60च्या खाली मेंटेन करायचा प्रयत्न करतो. ते एक तर डाएट, एक्झरसाईज आणि स्टॅटिन्स नावाच्या गोळ्या आपण डायबिटीज लोकांमध्ये त्याच्याकरता वापरतो. दुसरा प्रश्न काय होता? सर, रुग्णांनी काय काळजी घ्यावी दोन्ही असणाऱ्या? रुग्णांनी काय काळजी घ्यावी, आता माझ्या मते याच्यावरती डाएटवरती बोलणं झालं, एक्झरसाईजवरती बोलणं झालं तर बेसिकली डायबिटीज मॅम जशा बोलल्या की यू स्टार्ट अर्ली. मेडिसिन्स, BP असेल BP कंट्रोल करणे, शुगर असेल शुगर कंट्रोल करणे, त्याच्याचबरोबर कोलेस्ट्रॉलबद्दल मी बोललो की LDL कोलेस्ट्रॉलच्या लेवल डायबिटीजमध्ये 60पेक्षा कमी घेणे. जे आकडे आहेत ते नॉर्मल ते युरोपियन स्टँडर्ड्सप्रमाणे आहेत. तुम्हाला आजार असेल तर त्या आकड्यांकडे बघू नका. तुमचा डॉक्टर, ज्या मॅडम बोलले की सेफ ड्रग्ज इन सेफ हँड्स, ते फार महत्त्वाची गोष्ट सांगितली माझ्या मते. तर ह्या 3 गोष्टी, उच्च रक्तदाब असेल तर 130 किंवा 80पेक्षा रक्तदाब असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जीवनशैलीतील बदलांबद्दल बोललं गेले. माझ्या मते सफेद रंगांपासून दूर राहणे डाएटमध्ये. सफेद रंग आपलं सगळ्यांना माहिती आहे, साखर, मीठ, तेल, तूप, मैदा, बरोबर ना, यांचा वापर नको. मॅडम बोलल्या की तुम्हाला 2 पालेभाज्या, 2 कडधान्य हे तुमच्या जेवणामध्ये असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वजन नियंत्रित ठेवा. व्यायाम म्हणजे 45 मिनिटाचा कार्डिओ आठवड्यातनं 5 वेळा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचे कौटुंबिक संबंध व मित्रांबरोबरचे संबंध योग्य आहेत का नाही याचा एक विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घरी गेल्यानंतर तुमचे एनर्जी लेवल संध्याकाळी पण चांगल्या असतात का, हे जीवनशैलीतले बदल करून ती एनर्जी लेवल्स कशा मेंटेन करता येईल. आणि जसं अनिल कपूर म्हणतो, बी पॉझिटिव्ह यार, पॉझिटिव्हिटी जीवनात खरंच आहे का याचा विचार करा.